रात्री मी कार घेऊन निघालो. रस्ता पुरा सुनसान, दोन्ही बाजूला झाडी आणि अंधार इतका की हेडलाईट शिवाय काहीच दिसत नव्हतं. रेडिओ अचानक बंद झाला, मोबाईलचं नेटवर्क गेला आणि त्या क्षणी कारसमोर कोणीतरी उभं होतं. मी जोरात ब्रेक मारला. हृदय छातीतून बाहेर पडलं. असं वाटलं ती बाई होती, पांढऱ्या साडीमध्ये, केस पूर्ण चेहऱ्यावर, थरथर भीत. तिला विचारलं, काय झालं ताई? ती हळूच मान वर केली आणि माझ्या श्वासाचा आवाज थांबला. तिचे डोळेच नव्हते. ती हसली आणि म्हणाली, मला घरी सोडशील का? माझा हात स्टेअरिंगवर गोठला. कार आपोआप पुढे चालू लागली. मी मागच्या आरशात पाहिलं आणि ती मागच्या सीटवर बसलेली होती. कारचा वेग वाढू लागला, रस्ता बदलू लागला, झाड वाकली आणि समोर शमशान. ती अचानक म्हणाली, इथेच माझं घर आहे. मी मागे वळलो आणि ती गायब होती. कारच्या सीटवर फक्त ओल्या मातीचे ठसे आणि ती दगडाच्या बाजूला उभा होती. दगड रक्ताने भरलेला आणि त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. सकाळ झाली. मी जिवंत होतो, पण आरशात पाहिलो आणि ती जुनी माझ्या मागे बसलेली होती.